नमस्कार. आज आपण फक्त थोडं रिवाइज करूया. आपण आतापर्यंत काय एसक्यूएल मध्ये काय काय शिकलो आहोत आणि त्यानंतर आपण सब क्वेरीज काय असतात एसक्यूएल मध्ये ते बघणार आहोत थेरोटिकली आणि प्रॅक्टिकली पण. तर आतापर्यंत जेवढ्या काही एसक्यूएल कन्सेप्ट झाल्या की आतापर्यंत मी जेवढं शिकवलंय तेवढं त्यापासून तुम्हाला एसक्यूएल मध्ये सुरुवात कुठे झाली? एसक्यूएल म्हणजे काय? एसक्यूएल म्हणजे स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज आणि इट्स अ लँग्वेज टू कम्युनिकेट विथ द डेटाबेस. आता जेव्हा आपण डेटाबेस म्हणतो की डेटाबेस इज नथिंग बट अ रिपॉझिटरी ऑर अ स्टोरेज सिस्टम वेअर ऑल द डेटा इज स्टोर्ड इन द फॉर्मॅट ऑफ टेबल. आणि टेबलचं स्ट्रक्चर कसं असतं तर कॉलम आणि रोचं फॉर्मॅटमध्ये असतात. मग यात तो जो जो डेटा असेल तो वेगवेगळ्या टाईपचा डेटा असतो. मग तो क्वालिटेटिव्ह डेटा असतो, क्वांटिटेटिव्ह डेटा असतो. अशा पद्धतीचा डेटा असतो. क्वालिटेटिव्ह मध्ये म्हणजे की जो काही टेक्स्टच्या फॉर्मॅटमध्ये जो डेटा आहे तो क्वालिटेटिव्ह डेटा, आणि जो न्यूमेरिकल फॉर्मॅटमध्ये म्हणजे जो डेटा आहे असा की ज्याच्यात नंबर्स असतात, क्वांटिटीज असतात, प्राइस असते, सेल्स अमाऊंट असते, अशा ज्या फिगर्स आहे दॅट इज नथिंग बट अ क्वांटिटेटिव्ह डेटा. तर हे बघितलं. त्यानंतर आपण एसक्यूएल स्टेटमेंट टाइप्स बघितले की व्हॉट आर द डिफरंट स्टेटमेंट टाइप्स. तर डीडीएल, डीएमएल, डीसीएल, टीसीएल हे डेटा टाइप्स एसक्यूएल स्टेटमेंट टाइप्स आहे. आतापर्यंत आपण डेटा डेफिनेशन लँग्वेज आणि डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज ह्या दोन गोष्टी व्यवस्थित प्रॅक्टिकली बघितलेल्या आहेत आणि याच्यात भरपूर गोष्टी आपण आतापर्यंत केलेल्या आहेत. डीसीएल आणि टीसीएल हे ॲज अ डेव्हलपर पॉईंट ऑफ व्ह्यूने एवढं इम्पॉर्टंट नाही. वी जस्ट नीड अ थिअरॉटिकल अंडरस्टँडिंग ऑफ दिस. तर ते मी घेणार आहे शेवटी शेवटी, आणि विथ सम एक्झाम्पल्स ॲज वेल. ठीक आहे. तर मेन फोकस आपल्याला एसक्यूएल मध्ये डेटा डेफिनेशन लँग्वेज आणि डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज याच्यावरती असतो. मग याच्यात आपण वेगवेगळे जे टूल्स आहे, कोणते कोणते टूल्स आहे की मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर आहे, एसक्यूएल लाईट, माय एसक्यूएल, त्यानंतर ओरॅकल, आय बी एम डी बी टू, असे वेगवेगळे जे डेटाबेस सॉफ्टवेअर आहेत त्यात आपण ह्या क्वेरीज किंवा एसक्यूएलच्या क्वेरीज रन करू शकतो. आता हे टूल्स डिफरन्स असण्याचं कारण म्हणजे प्रत्येक कंपनीने काही ना काही डेटाबेसेस डिझाईन केलेले आहे आणि त्यांचे सॉफ्टवेअर्स म्हणजे ॲक्च्युली ते सेल करायचं काम करतात आणि त्यानुसार ते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये यूज केले जातात. आता यात जे आहे की यात आपण म्हणतो की आपल्याला एक टूल जर आलं तर कोणत्याही टूलमध्ये आपण काम करू शकतो. त्यामुळं एसक्यूएलच्या ज्या टर्मिनॉलॉजी आहे ना त्या जवळपास सेमच आहे. म्हणजे चेंजेस मी तुम्हाला सांगितले, फक्त सिंटॅक्टिकली चेंजेस होतात की कुठे सिंटॅक्स चेंज होतोय, एखादा सॉफ्टवेअर चेंज झालं म्हणजे आपण एसक्यूएल मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हरमध्ये क्वेरी येत असेल आपल्याला, आणि सेम क्वेरी सम टाइम इफ यू ट्राय टू रन इन माय एसक्यूएल वर्क बेंच तर ती रन होणार नाही कदाचित. तर ह्या गोष्टी थोड्याफार सिंटॅक्टिकली बघावं लागतात आणि त्या काही एवढ्या मोठ्या मेजर नसतात. त्या थोडेफार सिंटॅक्स चेंजेस असतात ते आपण शिकू शकतो. तर DDL मध्ये आपण साधारण कमांड बघितल्या होत्या की क्रिएट, अल्टर, ट्रंकेट, ड्रॉप. आता क्रिएट काय करतं? क्रिएशन. आता डेटा डेफिनेशन लँग्वेज, डेफिनेशन म्हणजे काय की आपण डिफाईन करतो काहीतरी, आपण क्रिएट करतो, काहीतरी आपण डिफाईन करण्याचं काम करतो, दॅट इज अ डेटा डेफिनेशन लँग्वेज. आणि मग तिथे आपण म्हणू शकतो की क्रिएट, अल्टर, ट्रंकेट आणि ड्रॉप हे जे आहे टेबलचं स्ट्रक्चर जे आहे त्याच्यावरती आपण काम करतो. म्हणजे टेबल क्रिएट करण्याचं काम असतं त्यावेळेस आपण क्रिएट टेबल ही कमांड यूज करतो किंवा क्वेरी यूज करतो. त्यानंतर टेबलमध्ये काही स्ट्रक्चर चेंज करायचं असेल की एखादा कॉलम ॲड करणे, एखाद्या कॉलमचा डेटा टाईप चेंज करणे, मग त्यानंतर आपण कॉलमचा डेटा टाईप चेंज करतो किंवा एखादा कॉलम आपल्याला डिलीट करणे. अशा पद्धतीचं आपण चेंजेस करू शकतो. म्हणजे आता ते डेटा टाइप सांगितले होते मी तुम्हाला की वेगवेगळे डेटा टाइप आहे. व्हॅरचर आहे, कॅर आहे, इंटिजर आहे, इंट आहे, न्यूमेरिक आहे, डेसिमल आहे, फ्लोट आहे, असे वेगवेगळे डेटा टाइप आहे. आता ते डेटा टाइप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि कधी कधी काय होतं ना की जसा डेटा असेल, डेटाचा जो फॉर्मॅट असेल त्या हिशोबाने आपल्याला सॉरी तर त्या हिशोबाने आपल्याला टेबलचं स्ट्रक्चर चेंज करावं लागतं. तर बऱ्याच वेळा हे अल्टर स्टेटमेंट वगैरे असतात ते जशी बिझनेसची रिक्वायरमेंट येते तशी होतात आणि हे कामं कधी कधी ॲडमिन लोक किंवा DBA म्हणतो आपण, डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर लोक हे करतात. आणि डेव्हलपर पॉईंट ऑफ व्ह्यूने एवढं आपल्याला अल्टरचं वगैरे काम येऊ शकेल असं काही नाही. मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये टीम सेपरेशन असतात.
DBA लोक फक्त टेबल क्रिएट करणे, टेबलचं स्ट्रक्चर चेंज करणे, टेबलला परमिशन्स देणे, रीड राईट ॲक्सेस देणे वगैरे ह्या कामं करतात. डेटाबेस इन्स्टॉल करणे, डेटाबेस क्रिएट करणे हे कामं डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटरचं असतात. डेव्हलपर जे लोक असतात ते जनरली डेटा जो आहे त्याच्यावरती प्ले करतात किंवा त्याच्यावरती जे प्रोग्रामिंग किंवा SQL क्वेरीज लिहिण्याचं काम करतात आणि त्याच्यावरती ॲनालिसिस करण्याचं काम हे डेव्हलपरचं असतं. त्यामुळे जे स्ट्रक्चरच्या रिलेटेड जे गोष्टी आहेत ते मोस्ट ऑफ द टाईम डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर करतात. छोटी कंपनी असेल जिथे बऱ्याच वेळा डेव्हलपर लोक सगळे कामं करतात. म्हणजे टेबल स्ट्रक्चर वगैरे क्रिएट करणे वगैरे, डेटाबेस क्रिएट करणे, टेबल अल्टर करणे हे बऱ्याचशा गोष्टी करतात. त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. तर असं होऊ शकतं. तर ह्या क्रिएट, अल्टर, ट्रंकेट आणि ड्रॉप. आता क्रिएटमध्ये काय आपण बघितलं होतं की त्याचा सिंटॅक्स कसा असतो. क्रिएट टेबल, टेबल नेम, मग त्याच्या कॉलम नेम देऊ शकतो, त्याचा डेटा टाईप, त्याचे ऑप्शनल पॅरामीटर्स काय असेल, प्रायमरी की, फॉरेन की. आता प्रायमरी की आणि फॉरेन की पण घेतले होते आपण. प्रायमरी की काय आहे की इट्स अ युनिक, नॉट डुप्लिकेट, नॉट नल व्हॅल्यू, की जी एक आयडीच्या स्वरूपात असेल. म्हणजे कोणतीही तरी एक इंडेक्स आहे, इंडेक्स म्हणतो आपण की जेवढे काही रेकॉर्ड्स असतील ते आयडेंटिफाय होण्यासाठी एक इंडेक्स असते. 1 2 3 4 5 6 असं जर असेल तर आपल्याला डेटा ॲक्सेस करायला सोपं असतं. प्रायमरी कीची गरज काय की जिथे जिथे आपल्याला डेटा ॲक्सेस करायचा असतो तर त्यावेळेस हे आय डी दिला तर लवकर आपल्याला कळतं आणि ॲक्सेस पण आपल्याला करता येतो किंवा डिस्प्ले करता येतो. ते प्रायमरी की असतात. फॉरेन की काय असते ना की इट्स अ की विच इज रेफरिंग टू द प्रायमरी की ऑफ अदर टेबल. म्हणजे एक की असेल जी दुसऱ्या टेबलच्या प्रायमरी कीला रेफर करेल. मग ते फॉरेन की जेव्हा आपण डिफाईन करतो त्यावेळेस आपल्याला असं हे बघा आता इथे प्रायमरी की या पर्सन टेबलमध्ये आहे आणि इथे फॉरेन की या लायसन्स टेबलमध्ये मी सांगितलं की फॉरेन की पर्सन आय डी, ही पर्सन आय डी इथे दिलेली आहे विच इज रेफरन्सेस. हा सिंटॅक्स आहे, हा सेम द्यावा लागतो तरच ते वर्कआउट होईल. रेफरन्सेस पर्सन ऑफ पर्सन आय डी जे आहे ते. तर अशा पद्धतीने आपण हे फॉरेन की क्रिएट करतो. तर हे पण आपण घेतलं होतं. त्यानंतर अल्टर कमांड जे आहे, अल्टरमध्ये ॲड कॉलम, ड्रॉप कॉलम, चेंज डेटा टाईप ऑफ कॉलम ह्या सर्व गोष्टी होतात. म्हणजे ॲड करायचं इथं फर्स्ट नेम, इथं क्रिएट टेबल केला हा फर्स्ट टेस्ट DDL आणि त्याच्यात मग ॲड एक लास्ट नेमचा कॉलम ॲड केला विथ इट्स डेटा टाईप. साईज ऑफ द कॉलम म्हणजे याची 110 होती फक्त ही फर्स्ट लास्ट नेमची साईज होती 20, ती 120 केलेली आहे. ड्रॉप केलाय, एखादा कॉलम आहे तो ड्रॉप पण केलेला आहे. याचा डेटा टाईप पण आपण असे चेंज करू शकतो. हे ड्रॉपमध्ये अल्टरमध्ये होतं. ड्रॉपमध्ये डेटा डिलीट होत नाही. डायरेक्टली टेबल स्ट्रक्चर, एखादा टेबल क्रिएट केलेला आहे मी, तो त्याचा ड्रॉप करायचा असेल तर ड्रॉप होतो. आणि DDL ट्रंकेटमध्ये काय होतं की ट्रंकेटमध्ये फक्त डेटा आहे जो पूर्ण टेबल एम्प्टी करायचा असेल आपल्याला, टेबलमध्ये काहीच डेटा ठेवायचा नसेल तर आपण ट्रंकेट यूज करतो. इथे लक्षात घेण्याची गोष्ट आहे की स्ट्रक्चर डिलीट होत नाही, टेबल आहे तसाच राहतो. टेबलचा आतमधला जो डेटा आहे ना तो ट्रंकेट होतो किंवा डिलीट होऊन जातो. तर ह्या गोष्टी आहे. DDL स्टेटमेंट आपण हे बघितले होते विथ एक्झाम्पल. आणि त्यानंतर आपण आता मग DML स्टेटमेंट पण बघितले होते की DML मध्ये ॲक्च्युअली काय असतं की डेटा मॅनिप्युलेशन. जे काही डेटा आपण इन्सर्ट करतोय आपण टेबलमध्ये, जो टेबलमध्ये आपला डेटा आहे त्याच्यावरती वेगवेगळे प्रकारचे ऑपरेशन्स जेव्हा करायची वेळेस येते. डेटा ॲड करणे आले, डेटा अपडेट करणे आले, डेटा डिलीट करणे आले, डेटा डिस्प्ले करणे आले वगैरे ह्या सर्व गोष्टी आहेत त्या डेटा मॅनिप्युलेशनमध्ये होतात. डेटा ऑपरेशन्स जे काय आहे ते. मग इथं बघितलं इन्सर्ट, सिलेक्ट, अपडेट आणि डिलीट ह्या स्टेटमेंट होत्या किंवा क्वेरीज होत्या की आपण असे लिहू शकतो. आता सिंगल रो मी सांगितलं होतं की तुम्हाला हाऊ वी कॅन इन्सर्ट अ सिंगल रो इन अ टेबल. तर त्यासाठी इन्सर्ट इंटू हा एम्प्लॉई, त्यानंतर त्याचे कॉलम नेम द्यायचे सर्व आणि व्हॅल्यू द्यायचे आणि त्याचे जे काही व्हॅल्यू आहे ते त्या इथं अशा ब्रॅकेटमध्ये स्पेसिफाय करायच्या. हेच जर मल्टिपल रोज इन्सर्ट करायचे आहे ॲट वन गो तर हे इथं आपण पहिला कॉलम देऊ शकतो, रो देऊ शकतो, दुसरा कॉलम पण असा कॉमा सेपरेटेड देऊ शकतो. हे झालं आपलं या गोष्टी जिथे आपण इन्सर्ट करू शकतो. त्यानंतर सिलेक्ट स्टेटमेंट आहे. सिलेक्ट स्टेटमेंटमध्ये ॲक्च्युअली आपण जो काही डेटा इन्सर्ट केलेला आहे टेबलमध्ये तो आपल्याला रिट्रीव्ह करायचा आहे किंवा डिस्प्ले करायचा आहे. तर डिस्प्ले डेटा फ्रॉम टेबल, डिस्प्ले वन ऑर मोर कॉलम्स, डिस्प्ले ओनली स्पेसिफिक डेटा विथ सम क्रायटेरिया. म्हणजे पूर्णच्या पूर्ण कॉलम जेवढे असतील, लेट्स से 10 कॉलम आहे एका टेबलमध्ये, तेवढा पूर्ण डेटा आम्हाला डिस्प्ले करायचा आहे. तर तो सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय करायचा आहे. आणि सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम जर केलं तर सर्वचे सर्व कॉलम इथे डिस्प्ले होतील. आणि पर्टिक्युलर कॉलम म्हणजे 10 कॉलम असेल त्याच्यातले मला 2-3च कॉलम डिस्प्ले करायचे. तर एम्प्लॉई नेम, एज, सॅलरी असे 3 कॉलम आहे आपल्याला डिस्प्ले करायचे. तर आपण असं कॉमा सेपरेटर देऊ शकतो स्टारच्या जागी.
आणि काही स्पेसिफिक कंडिशननी डेटा रिस्ट्रिक्ट करायचा किंवा फिल्टर आउट करायचा. तर एज हा 20च्या वरती असणारे जेवढे रेकॉर्ड्स आहेत तेवढेच मला रिट्रीव्ह करायचे. तर मग मी इथे अशी वेअर कंडिशन टाकू शकतो आणि मग त्याच्यासाठी एक ग्रेटर दॅन इक्वल टू हे ऑपरेटर वापरू शकतो. यात आपण बरेचसे बघितले होते की वेगवेगळे फिल्टर कंडिशन्स आपण फिल्टर ऑपरेटर यूज करू शकतो. ग्रेटर दॅन, लेस दॅन इक्वल टू, लेस दॅन, त्यानंतर इन ऑपरेटर बघितला होता, लाईक ऑपरेटर बघितला होता. त्यानंतर आपण हे आता अपडेट स्टेटमेंट आहे. अपडेटमध्ये काही पर्टिक्युलर रेकॉर्डमध्ये आपल्याला काही व्हॅल्यू अपडेट करायची, तर त्यावेळेस आपण आता सपोज एका राहुल नावाच्या एम्प्लॉईचं नाव एज जे आहे ते 30 सेट करायचं किंवा अपडेट करायचं. तर एज इज इक्वल टू सेट, सेट एज इज इक्वल टू 30 व्हेअर एम्प्लॉई नेम इज इक्वल टू राहुल. ह्या पर्टिक्युलर टेबलमध्ये हे रेकॉर्ड अपडेट होतील. त्यानंतर आहे DML डिलीट स्टेटमेंट, डिलीट टेबल विथ सम स्पेसिफिक कॉलम्स, डिलीट फ्रॉम एम्प्लॉई, डिलीट फ्रॉम एम्प्लॉय वेअर एज इज इक्वल टू 30. तर अशा पद्धतीने आपण ह्या गोष्टी करू शकतो की जिथं आपण पर्टिक्युलर रेकॉर्ड डिलीट करू शकतो किंवा पूर्ण टेबल पण एम्प्टी करू शकतो डायरेक्टली. फक्त पूर्ण टेबल डिलीट करायचं असेल तर डिलीट फ्रॉम एम्प्लॉय वापरू शकतो. तर हे काय करतं, सिमिलर टू ट्रंकेट. परंतु त्यातल्या त्यात मला सर्वच्या सर्व रो न डिलीट करता काही पर्टिक्युलर रोज डिलीट करायचे, तर त्यावेळेस आपण काही डेटा रेस्ट्रिक्शन देऊन इथे एज इज इक्वल टू 30 असं आपण करू शकतो. तर हे बघितलं होतं. त्यानंतर आता आपण त्याच्यातच नंतर आपण काही ॲडव्हान्स गोष्टी बघितल्या की जिथे लाईक ऑपरेटर वगैरे बघितले आणि त्या लाईक ऑपरेटरमध्ये लाईक ऑपरेटरमध्ये आपण बघितलं की कसं वाईल्ड कार्ड म्हणजे आपण जेव्हा म्हणतो ना की सिलेक्ट लेट्स से सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट्स, याला जर केलं तर मला फक्त पर्टिक्युलर एलने स्टार्ट होणारे प्रोडक्ट्स पाहिजे. वेअर प्रोडक्ट नेम इज इक्वल टू पर्सेंटेज किंवा एलनी स्टार्ट होणारे, कॅपिटल एलनी स्टार्ट होणारे मला द्यायचे. तर ते मी इथं देऊ शकतो आणि त्याच्यानंतर काही पण रेकॉर्ड असतील ते मला काढायचे असेल तर मग मी हे असं देऊ शकतो. आता हा एलने ॲक्च्युली आहे का आपला स्टार्ट काय आहे? हा एलने आहे. माहीत नाही हा एलने का आला नाही. म्हणजे वेअर प्रोडक्ट नेम इज इक्वल टू एल स्टार्ट, हा एक रेकॉर्ड. नाही 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 नाही. आपल्याला एलनी स्टार्ट होणार पाहिजे. पहिलं कॅरेक्टर एल असेल आणि त्यानंतर काही पण कॅरेक्टर आले तर ते पाहिजे. तर आपण असं करतोय प्रोडक्ट नेम इज इक्वल टू, परंतु हे का चालत नाही तर एक मिनिट. इथे माझ्यावरती काही स्पेस वगैरे असावं असं माझा अंदाज आहे. नाही, सॉरी, हा, नाही नाही, इक्वल टू नाही. ऍक्च्युली चुकलं की जेव्हा आपण इक्वल टू देतो ना, माझं काही असं झालं की इक्वल टू दिल्यानंतर आपण असा वाईल्ड कॅरेक्टर देऊ शकत नाही. मग हे जे असेल ना, तर इक्वल टू दिल्यानंतर ही स्पेसिफिक व्हॅल्यू त्याच्यात असली तरच ती डिस्प्ले होईल. म्हणजे एल पर्सेंटेज असं याच्यात कुठे असेल तरच ते रिट्रीव्ह होईल. आता इक्वल टूच्या ऐवजी आपल्याला इथं लाईक ऑपरेटर यूज करावा लागतो, त्यावेळेसच ते वर्कआउट होईल. म्हणजे असं. तर बघा हे जे आहे ना ते असं. तर असं इक्वल टू वगैरे किंवा इन ऑपरेटर दिलं तरी ते चालणार नाही. त्यासाठी हे लाईक ऑपरेटरच यूज करावं लागतं. त्यावेळेसच हे असं रिट्रीव्ह होऊ शकतं. तर अशा पद्धतीने आहे. याच्यात आपण वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो की मला एखादं मधलं कॅरेक्टर माहिती फक्त माझ्याकडे, लेट्स से माझ्याकडे AND असा एक शब्द आहे काहीतरी मध्ये, किंवा लेट्स से लँड असा एक शब्द आहे आणि याच्या व्यतिरिक्त आजूबाजूला काही शब्द असले तरी ते घ्यायचे मला, तर ते रिट्रीव्ह करायचे. तर ते असे आपण करू शकतो. अ, आणि दोन्ही बाजूनी कोणतेही कॅरेक्टर किंवा शब्द आले तरी काही प्रॉब्लेम नाही. किंवा सुरुवात कधी कधी असं होतं की मला सुरुवात काही पण पाहिजे, फक्त शेवटचा शब्द आहे तो हा शब्द पाहिजे लँड. तर ते आपण करू शकतो. किंवा अशा काही अजून म्हणजे असं वाटलं की आपल्याला सिंगल जे आहे फक्त की आपण म्हणतो ना की काही कॅरेक्टर असे असतात आणि त्याच्यानंतर असं म्हणजे स्टार्ट द्यायची, स्टार्ट कशी पण असू दे, शेवटी फक्त एंड असला पाहिजे. अशा पद्धतीचं पण आपण शब्द देऊ शकतो एका स्पेसिफिक कॅरेक्टर. तर अशा पद्धतीने हे लाईक ऑपरेटर आहे. आणि त्यानंतर आपण काही गोष्टी बघितल्या की ग्रुप बाय कसं यूज करायचं वगैरे. म्हणजे DML ऑपरेशन्स मध्ये आपण कसे ग्रुप बाय करू शकतो. मग ग्रुप बाय कसं करत होतो की आपल्याला
लेट्स से इथे एखादा सेल्स आपण डेटा घेऊया, सेल्स डेटा. तर इथं हा एक टेबल घेतला होता मी. आता ग्रुप बाय कसं आपण यूज केलं होतं, तर त्यासाठी आपण प्रोडक्ट नेम, मग तुम्हाला सांगितलं होतं की ग्रुप बायसाठी आपण ॲग्रीगेट फंक्शन वापरतो. लेट्स से मला हा रेव्हेन्यूचा जो कॉलम आहे त्याची सम करायची बाय डिपार्टमेंट, बाय प्रोडक्ट नेम. तर ती करायची असेल तर आता ही टोटल येते, परंतु मला प्रोडक्ट नेमने करायची. तर आपल्याला हे प्रोडक्ट नेम जर इथं दिलं, प्रोडक्ट नेम, आणि याला रन करायचा प्रयत्न केला तर हे रन होणार नाही. इनव्हॅलिड कॉलम नेम म्हणते, हे प्रोडक्ट नेम असते वाटतं. हां. तर हे रन होणार नाही. कारण की काय आहे ना, की जेव्हा आपण सम यूज करतो आणि त्याच्या बाजूला म्हणजे सिलेक्ट क्लॉजमध्ये काही कॉलम देतो, त्यावेळेस आपल्याला ग्रुप बाय यूज करावा लागतो. अदरवाईज ग्रुप बाय होत नाही ते. मग त्यासाठी आपल्याला सिलेक्ट स्टार फ्रॉम पर्टिक्युलर टेबल आणि त्याच्यानंतर ग्रुप बाय, आणि हे जे आहे प्रोडक्ट नेम, हा कॉलम इथे द्यावा लागतो. तर तो आपण इथे देतो. त्यावेळेस आपल्याला हे ॲक्सेसरीजमध्ये किती सेल झाला आहे ते देऊ शकतो. एल-आय-एस घेतला होता मी. तुम्हाला एल-आय-एस म्हणजे काय, तर की याच्यात आपण सेल्स रेव्हेन्यू असं नाव देऊ शकतो. आणि मग जे काय आहे ते इथं वरती हेडर येऊन जातो. हे असं करू शकतो किंवा याला आपण असं पण नाव देऊ शकतो, की जेणेकरून आपल्याला स्पेस सहित व्यवस्थित नाव, म्हणजे असं विदाऊट एनी अंडरस्कोर वगैरे किंवा असं काही सिम्बॉल न वापरता पण आपण स्पेस देऊन असं हे नाव व्यवस्थित करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण हे एल-आय-एस यूज केले होते. त्यानंतर मी अजून एक एल-आय-एस सांगितले होते ते, की जसे की ह्या पर्टिक्युलर टेबलला एल-आय-एस आपण क्रिएट करू शकतो आणि इथे आपण मग ए आणि असं म्हणू शकतो, आणि मग हाच ए आपण बऱ्याच ठिकाणी असा रेफर करू शकतो शॉर्ट फॉर्ममध्ये. याने काय होतं, की आपलं जे सिम्प्लिसिटी आहे किंवा कोडची जी जास्त म्हणजे कॉम्प्लिकेटेड होणार नाही कोड, त्यासाठी आपण हे एल-आय-एस देतो, जेणेकरून आपल्याला समजायला लवकर सोपे आणि लिहायला पण सोपे, आणि मोठी क्वेरी असेल तर ती अशी कॉम्प्लिकेटेड वाटत नाही जास्त. तर अशा पद्धतीने एल-आय-एस घेतले होते. त्यानंतर आपण जॉइन्स घेतले होते. बऱ्यापैकी आपण जॉइन्समध्ये काय-काय केलं, की जॉइन्स प्रकार असतात. त्याच्यात मग 3 मेन जॉइन आपण सांगितले होते, की एक इनर जॉइन असतात. इनर जॉइन, लेफ्ट जॉइन आणि राइट जॉइन हे सांगितले होते. आणि एक आउटर जॉइन असतो, म्हणजे ॲक्चुअली हे लेफ्ट आउटरच असतात हे. आणि हा जो असतो तो फुल आउटर असतो ॲक्चुअली. लेफ्ट आणि राईट दोन्हीचं कॉम्बिनेशन जो आहे लेफ्ट आउटर, लेफ्ट आणि राईटचं. तर अशा पद्धतीने आपण हे इनर जॉईन घेतले, इनर जॉईन, लेफ्ट जॉईन, राईट जॉईन वगैरे असे घेतले होते. आणि त्यानंतर आपण ते जॉईन करण्याचा प्रयत्न केला, की कसं आपण जॉईन करतो. मग त्यासाठी आपण सिलेक्ट टेबल, सिलेक्ट लेट्स से सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल 1, मग तो आपण इनर जॉईन, मग तो टेबल 2 शी आपण जॉईन करत होतो. मग त्यासाठी आपल्याला एक ऑन कंडिशन द्यायला लागते, की कोणत्या एखाद्या एक कॉमन की असेल दोन्ही टेबलमध्ये, ती आपण इथं देण्याचा प्रयत्न करतो, की लेट्स से आय डी इज इक्वल टू टेबल 2 डॉट आय डी. असं केल्यानंतर आपण ह्या दोन्ही टेबलमधला सर्व कोणत्याही कॉलमचा डेटा आपण इथं डिस्प्ले करू शकतो. म्हणजे हे कंबाईन करायचे असेल वन ऑर मोर टेबल, त्यावेळेस आपण जॉईन्स यूज करतो. तर हे झालं जॉईन्स वगैरे. मग त्यात आपण इनरच्या ऐवजी लेफ्ट करू शकतो, राईट करू शकतो, डिपेंडिंग अपॉन द बिझनेस रिक्वायरमेंट. तर अशा पद्धतीने आपण ह्या सर्व गोष्टी घेतल्या. मी काही तुम्हाला एक्सरसाइज दिले होते. त्यानंतर आपण काही टेक्स्ट ऑपरेशन्स बघितली आणि डेट ऑपरेशन्स बघितली. टेक्स्ट ऑपरेशन्स, डेट ऑपरेशन्स, त्यानंतर मॅथेमॅटिकल ऑपरेशन्स पण असतात. ते मी घेतले नाही, परंतु ते पण सिंपल आहे. म्हणजे ॲडिशन, जे म्हणतो ना ॲडिशन, मल्टिप्लिकेशन जे काय आहे ते, डिवाइड वगैरे असे जे आहे, आणि प्लस ट्रिग्नोमेट्रिकचे फंक्शन जे असतात, तर ते सगळे सर्व आपण यूज करू शकतो. म्हणजे अगदी साईन कॉस थिटा जे आहे त्या टाईपचे जे मॅथेमॅटिक्समध्ये असतात ते करू शकतो, किंवा अजून काही जे स्टॅटिस्टिकल फंक्शन्स असतात ते सर्व आपण SQL मध्ये यूज करू शकतो. आणि त्याचं काही एवढं हे अवघड नाही, की कसे यूज करायचे वगैरे. त्याचं सिंटॅक्स वगैरे गुगलवरती भेटून जाईल. आणि हे सर्व ऑपरेशन्स आहे. टेक्स्टमध्ये आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या. जसं की मी काही कॉमन सांगतो, की लेंथ काढणे, एखाद्या डेटाची लेंथ काढणे,
त्यानंतर त्याची सबस्ट्रिंग काढणे, म्हणजे सबस्ट्रिंग म्हणजे पर्टिक्युलर पार्ट स्ट्रिंग करणे. लेफ्ट साइड म्हणजे ट्रिम करणे, म्हणजे ट्रिम म्हणजे काय की स्पेस काढणे. मग त्याच्यात एल ट्रिम एक असतात, लेफ्ट साइडची स्ट्रीम स्पेस काढणे. आर ट्रिम असतात. त्यानंतर एक रिप्लेस फंक्शन असतं की जे रिप्लेस करतं. एक चार इंडेक्स म्हणून एक असतं की ज्याचं पर्टिक्युलर स्ट्रिंगमध्ये पर्टिक्युलर लोकेशन आपल्याला किंवा पोझिशन फाइंड आउट करायची असेल ते काढू शकतो. त्यानंतर कॉन्कॅट फंक्शन असतं की मल्टिपल कॉलमचा डेटा आपण एकाच कॉलममध्ये कसा कॉन्कॅटिनेट करू शकतो ते पण करू शकतो. तर असे काही बरेचसे फंक्शन बघितले होते, जे की आहे म्हणजे की स्ट्रिंगवरती करता येईल. आणि मग डेट ऑपरेशनमध्ये आपण डेट डिफरन्स केला होता. त्यानंतर डेट ॲडिशन केली होती. अम, आणि त्यानंतर डेट म्हणजे पर्टिक्युलर इयर एक्स्ट्रॅक्ट करणे, मंथ एक्स्ट्रॅक्ट करणे, डे एक्स्ट्रॅक्ट करणे, असे बरेचसे फंक्शन्स बघितले. मग मॅथमॅटिकलमध्ये आपण हे ॲडिशन, सम वगैरे जे आहे, सम ॲक्च्युली मीन, मॅक्स आणि काउंट वगैरे हे फंक्शन्स आहे काही. आणि अजून जे मॅथमॅटिकल प्लस मायनस साइन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन वगैरे हे पण आहे. तर ह्या सर्व गोष्टी बघितल्या, बऱ्याचशा गोष्टी बघितल्या. आणि हे एक्झाम्पल्स आहेत. तुम्हाला आता कोणत्याही टेबलवरती काही डेटा आपल्याला करायचा असेल तर आपण ते रिट्रीव्ह करू शकतो. आणि हे करताना आपल्याला एसक्यूएल मध्ये जे काही सुरुवात आहे, एसक्यूएल ची सुरुवात कुठून झाली, कशी झाली, तर ते करताना आपल्याला एक्सेल म्हणजे नेमकं काय, सॉरी, एक्सेल एसक्यूएल जे म्हणजे आपण काय काय करतो आणि एसक्यूएल आणि एक्सेल मध्ये काय डिफरन्स आहे दोन्हीमध्ये ते पण माहिती असलं पाहिजे. की साधारण एक्सेल मध्ये ज्या गोष्टी होतात की आपल्याकडे काही जो काही डेटा असेल तो आपण जास्तीत जास्त अनालाइज करू शकतो. तिथे काही ऑपरेशन्स, फॉर्म्युलाज, फंक्शन्स यूज करतो आणि त्यानंतर आपण मग त्यावरती काही ऑपरेशन्स परफॉर्म करतो. त्यानंतर आपण त्याच्यावरती चार्ट्स वगैरे क्रिएट करतो. हे सर्व गोष्टी आपण एक्सेलमध्ये करू शकतो. एक्सेलचं लिमिटेशन आहे की ते आपल्याला जास्त डेटा स्टोअर करता येत नाही. तिथे रिलेशनशिप वगैरे आहे, ते मल्टिपल टेबल जॉईन करणं सोपं नसतं. तर ते सोपं करण्यासाठी एसक्यूएल आलेलं आहे की एसक्यूएल इज समथिंग विच इज हॅव्हिंग मोर पॉवरफुल. आणि त्यात मग सर्व गोष्टी आपण रिलेशनशिप वगैरे बिल्ड करणे, त्यातून मल्टिपल टेबलचा डेटा रिट्रीव्ह करणे वगैरे. मग त्यासाठी तुम्हाला हे सर्व गोष्टी माहिती पाहिजे. डीबीएमएस म्हणजे काय, आरडीबीएमएस म्हणजे काय, प्रायमरी की म्हणजे काय, फॉरेन की म्हणजे काय, अशा सर्व गोष्टी आहे. जॉईन्स म्हणजे काय, सब क्वेरीज आता घेणार आहे. आज आपण आता सब क्वेरीचे थिअरॉटिकल कन्सेप्ट आपण बघूया. काही क्वेश्चन्स आहे का इथे आता? बऱ्यापैकी मी रिवाइज केलेलं आहे. तर काही प्रश्न हां, काही प्रश्न असतील तर विचारू शकता. ठीक आहे. ठीक आहे. एक अर्धा तास गेला याच्यात. पण ठीक आहे, म्हणजे हे महत्त्वाचं होतं. सब क्वेरीजचे आपण डेफिनेशन म्हणजे ॲक्च्युली बऱ्याचशा सब क्वेरी ही इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आहे. जसं की आता आपल्याला जॉइन्स कळायला लागली की आपण मल्टिपल टेबलचा डेटा आपण कसा कंबाईन करू शकतो. सिमिलर कन्सेप्ट इज सब क्वेरीज आहे. मग सब क्वेरीज का यूज करायच्या आणि कशा यूज करायच्या ते आता आपण बघणार आहे की व्हॉट इज अ सब क्वेरी आणि व्हॉट इज द नीड ऑफ द सब क्वेरी. आता साधारण सब क्वेरी म्हणजे काय, की आता तुम्हाला साध्या क्वेरी लिहिता येतात. म्हणजे की जिथं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला एखादा टेबल आहे. सांगितलं की तुम्हाला मला ह्या टेबलमधून लेट्स से एखादा टेबल इथे. कोणता एखादा टेबल घेतो मी. आता इथं प्रोडक्ट इन्व्हेंटरीचा टेबल आहे आणि याच्यातून काहीतरी आता मी सांगितलं की आता याच्यात काय असेल ते कॉलम, बरेचसे कॉलम असतील वगैरे. ते आपण जेव्हा काढतो त्याच्यातले मला काहीतरी तुम्हाला रिक्वायरमेंट आली की पर्टिक्युलर प्रोडक्ट आय डीची काहीतरी आपल्याला डेटा काढायचा आहे. तर तुम्हाला आता समजेल बऱ्याच गोष्टी येतात की एका टेबलमधून काही स्पेसिफिक रेकॉर्ड कंडिशन आपल्याला काढायची असेल तर आपण वेअर कंडिशन यूज करू शकतो. किंवा आपल्याला ग्रुपिंग करायचं असेल तर ग्रुप बाय करू शकतो. म्हणजे डेटा समरायझेशन किंवा ॲग्रिगेशन करायचं असेल तर त्यावेळेस आपण ग्रुप बाय यूज करू शकतो. किंवा मल्टिपल टेबल जॉईन करायचे असेल तर आपण ते पण करू शकतो. आता प्रायमरी की आणि फॉरेन की आपल्याला माहित असेल तर आपण पण करू शकतो, म्हणजे त्यांच्या बेस्ड ऑन देअर रिलेशनशिप. आता सब क्वेरी म्हणजे काय, की सब क्वेरी मध्ये काय आहे की सब क्वेरीची ही कन्सेप्ट जी आहे की सब क्वेरी इज समथिंग विच इज एम्बेडेड इन टू द अदर क्वेरीज. म्हणजे एका क्वेरीमध्ये दुसरी क्वेरी एम्बेड केलेली असते किंवा म्हणजे ती इन्सर्ट केलेली असते. ती कशी केलेली असते? आता साधारण ही एक सिंपल क्वेरी. याच्यात आपण काय करतो की सिलेक्ट फर्स्ट नेम, कॉमा लास्ट नेम, कॉमा सिटी, या 3 कॉलम घेतोय फ्रॉम ऑथर.
वेअर सिटी इज इक्वल टू टोरंटो. म्हणजे जे काय आहे ते हे पर्टिक्युलर सिटीमध्ये त्याचे फर्स्ट नेम लास्ट नेम आणि सिटी काय आहे ऑथर टेबलमधून ते घेण्याचा इथं एक सिम्पल आहे. ही काही सब क्वेरी नाही, ही फक्त एक सिम्पल क्वेरी. आता सब क्वेरी म्हणजे काय, तर आता हे एक एक्झाम्पल आहे. आता इथं बघा एक सिलेक्ट स्टेटमेंट इथं दिसतंय तुम्हाला. फर्स्ट नेम कॉमा लास्ट नेम फ्रॉम पर्सन टू पर्सन टेबल मधून आपण फर्स्ट नेम आणि लास्ट नेम घेतो. म्हणजे वेअर कंडिशन टाकतोय आपण. वेअर बिझनेस आय डी. आता इन ऑपरेटर मी तुम्हाला सांगितलं होतं. मी इन ऑपरेटर आपण कसा यूज केला होता एका ठिकाणी. आता तुम्हाला दाखवतो मी की आता इन ऑपरेटर आहे. इन वेअर लेट्स से प्रोडक्ट आय डी. इथं एक मी वेअर कंडिशन टाकतो. प्रोडक्ट आय डी जर असं मी म्हटलं मला प्रोडक्ट आय डी जो आहे की लेट्स से 4 किंवा 5चा जी व्हॅल्यू आहे ती मला काढायची. तर ती इथे आता आहे का? हां, 5 नंबरचा प्रोडक्ट आय डी मध्ये स्पेस आहे त्याच्यामुळं ती इथे येत नाही. किंवा 5 नंबर प्रोडक्ट आय डी नाही वाटतं इथे. हां, 4 नंबर आहे. ठीक आहे. ठीक आहे. 4 नंबरचा प्रोडक्ट आयडी हे टाकतो. परंतु मला असं करायचं की मल्टिपल क्वेरीज, मल्टिपल रेकॉर्ड्सचे. म्हणजे मी आता इन वापरलं. मला 4 पण पाहिजे आणि लेट्स से 1 पण पाहिजे. हे दोन्ही पण पाहिजे. तर मग मी काय करेल की असा इन ऑपरेटर वापरेल. ही झाली एक सिंपल क्वेरी. आता जेव्हा सब क्वेरी असते तेव्हा इथे बघा सेम आहे. सेम गोष्ट आहे जवळपास. जिथं मी काय करतोय बिझनेस एंटिटी आयडी इन इन वापरला इथं. मग हा जो पार्ट आहे ह्या ज्या पार्टमध्ये अजून दुसरी काहीतरी क्वेरी लिहिणे. अ, ते झालं. म्हणजे असं येणार की सिलेक्ट लेट्स से प्रोडक्ट आय डी फ्रॉम लेट्स से प्रोडक्ट्स असं मी काहीतरी म्हणतो. आता हे रन करण्याचा प्रयत्न करतो. माहित नाही. हां, ठीक आहे. आता हे जेव्हा आपण करतो आता याच्यातून पहिली क्वेरी काय आहे की ही पहिली क्वेरी रिझल्ट ॲक्च्युली रिट्रीव्ह होते. परंतु ॲक्च्युली जे काय आहे आता याच्यात हे प्रोडक्ट मला प्रोडक्ट आय डी सिलेक्ट स्टार फ्रॉम त्याला काय कॉलम आहे तेवढं बघू द्या. प्रोडक्ट आय डी हा त्याचं नाव आहे. तर याला जर मी पर्टिक्युलर याला रन केलं तर आता आता मी जेव्हा स्टार केलं होतं तेव्हा सर्व कॉलम होते. परंतु माझं जे याला रन जर केलं तर माझे फक्त काय येतात 1 2 3 4 5 एवढे आलेले. आणि मग हे जे व्हॅल्यू आहे म्हणजे याचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट काय आहे बेसिकली असं होणार ते वेअर प्रोडक्ट आय डी इन. मग ही जी व्हॅल्यू आहे ह्या सर्व व्हॅल्यू काय होणार इथं ॲज अ रिझल्ट 1 2 3 4 5 हे जे होणार म्हणजे हे म्हणजे वरची क्वेरी आणि ही क्वेरी सॉरी वरची लाईन जी आहे ही लाईन आणि ही लाईन सेम आहे जे आपण करतोय. म्हणजे मॅन्युअली इथं व्हॅल्यू पास करण्याऐवजी दुसऱ्या टेबलच्या कॉलमची व्हॅल्यू जेव्हा आपण पास करतो त्यावेळेस आपण ही ती सब क्वेरी होती. म्हणजे दुसऱ्या क्वेरीचा रिझल्ट पहिल्या क्वेरीला पास करणे. म्हणजे ह्या क्वेरीचा जो रिझल्ट आहे जो काही रिझल्ट येतोय तो दुसऱ्या क्वेरीच्या वेअर कंडिशनमध्ये जेव्हा आपण पास करतो तेव्हा ती सब क्वेरी बनते. याला आपण जर रन केलं तर अशा पद्धतीने जे काही रेकॉर्ड येतात ते सेम येतात. म्हणजे जर तुम्ही सेम जर वापरले तर किती 12 रेकॉर्ड्स आलेले जे काय आहे ते हेच जर मी असं जरी केलं तरी आणि याला जर हे वापरलं तरी याचे रेकॉर्ड्स किती येणार आहे 12च येणार आहे. सेम रेकॉर्ड येणार आहे. म्हणजे हा जो रिझल्ट आहे तोच रिझल्ट याच्यात पण येतोय. आणि मग त्यामुळं हे जे आहे याच्याऐवजी आपण हे असं वापरू शकतो. याला सब क्वेरी म्हणतात. क्वेरीमध्ये क्वेरी. आता इथं जे एक्झाम्पल दिसतंय याच्यात इन मग सिलेक्ट पर्सन आय डी म्हणजे याच्यात आता 2-3 सब क्वेरी यूज केलेल्या आहे. म्हणजे ही एक सब क्वेरी आहे. म्हणजे याला ही पर्सन आय डी इथं पास होतोय. त्यानंतर हा कस्टमर आय डी हा इथं परत पास होतोय. म्हणजे ही एक कंडिशन झाली क्वेरी झाली. त्याची वेअर कंडिशन ही आहे. त्याला आपण हे पास करतोय आणि त्याच्या वेअर कंडिशनला परत एक शेवटी. म्हणजे 710 प्रोडक्ट आयडी जो आहे त्याचे तो कोणी परचेस केलाय ते फाइंड आउट जर करायचं असेल त्या कस्टमरचं नाव तर तो फर्स्ट नेम आणि लास्ट नेम मला इथे भेटणार आहे. म्हणजे इथं मी काही पण टाकू शकतो. आता हे फक्त एक एक्झाम्पल आहे. आता अजून आपण थोडं याच्या डिटेलमध्ये जाऊया. आता नीड काय किंवा गरज काय की सब क्वेरी आपल्याला यूज का करायचे असतात. तर फर्स्ट अंडरस्टँड दिस टेबल्स. म्हणजे आपल्याकडे हे 4 टेबल आहे. आता हे 4 टेबल जर बघितले तर पहिला टेबल आहे सेल्स ऑर्डर डिटेल. मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं की सेल्स ऑर्डर डिटेल म्हणजे काय त्याच्यात डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आहे सेलच्या ऑर्डरची. आणि याच्यात जे आहे ते
हेडर इन्फॉर्मेशन म्हणजे एकच ऑर्डर आय डी असेल आणि त्याची टोटल जी काही प्राइस असेल किंवा टोटल सेल झालेला आहे ते दिसणार. आणि याचे डिटेल जे आहे ते ह्या टेबलमध्ये, आता इथं बघा सेल्स ऑर्डर आय डी 43,659 जो आहे तोच इथे तुम्हाला बऱ्याच असे 10-12 रेकॉर्ड्स आहे त्याचे, इथे ते डिटेल दिसेल प्रत्येक ऑर्डर कितीला गेली, किती क्वांटिटी वगैरे त्या टाईपचं डिटेलमध्ये असणार. सिमिलरली कस्टमरमध्ये कस्टमरची इन्फॉर्मेशन असणार आहे, जिथे कस्टमर आय डी आहे. आणि इथे आहे पर्सनची इन्फॉर्मेशन. आता इथं जे आहे फर्स्ट नेम लास्ट नेम नाही, तर इथं फर्स्ट नेम लास्ट नेम त्यांचा ॲड्रेस वगैरे ह्या सर्व गोष्टी इथं या पर्सन टेबलमध्ये असणार आहे. तर होतं काय नक्की, आता मी तुम्हाला सांगितलं की हे सर्व 4 टेबल जे आहे ते. आता अशी रिक्वायरमेंट आहे की आता मला इथे जो प्रोडक्ट आय डी आहे इथे, ह्या प्रोडक्ट आय डी चा जो कॉलम आहे तो ॲक्च्युली याच्यात जी सेल्स ऑर्डर आय डी आहे त्याच्या बेसवरती तो कोणी परचेस केलाय त्याच्या कस्टमरचं नाव किंवा डिटेल मला पाहिजे. हे जर पाहिजे असेल तर आपल्याला हे इथून कसं जावं लागणार. आता बघा ह्या ज्या प्रोडक्ट आय डीची इन्फॉर्मेशन आहे की मला लेट से 771 या प्रोडक्ट आय डीची आय डी कोणी परचेस केलाय त्याची इन्फॉर्मेशन जर आपल्याला काढायची असेल तर ती ही याच्यात असणार आहे, ह्या पर्सन टेबलमधून. ह्यापासून याच्यात जाण्यासाठी आपण काय करू शकतो, एकतर जॉईन करू शकतो हे सर्व टेबल किंवा सब क्वेरी यूज करू शकतो. मग आता इथं बघा मी आता म्हटलं की 710 हा लेट से याच्यातून आपण एक 710 पर्टिक्युलर ऑर्डर प्रोडक्ट आय डी घेतलाय सेल्स ऑर्डर रेटेमध्ये. किती ऑर्डर आय डी आल्या, त्याच्या 3 ऑर्डर आय डी आल्या. त्याच्यानंतर त्याच्या कस्टमर आय डी याच्यात हा ह्या ज्या 3 आहे त्या आपण कस्टमर आय डीला पास केल्या. कारण की काय आहे ना की प्रोडक्ट आय डीचा जी सेल्स ऑर्डर आय डी आहे मग त्याचा जे कस्टमर आय डी आहे तो हा काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, याच्यातले जे सेल्स ऑर्डर आय डी आहे किंवा जे काय आहे की आता इथे सेल्स ऑर्डर आय डी ह्या सेल्स ऑर्डर हेडर टेबलमध्ये म्हणजे आपण काय करतो याच्यातून येतो, ह्या प्रोडक्ट आय डी आपण याला पास करतो आणि याच्यातून आपण काय करतो एक कस्टमर आय डी रिट्रीव्ह करतो. ह्या सेल्स ऑर्डर हेडर टेबलमध्ये कस्टमर आय डी आहे, हा कस्टमर आय डी आपण इथे पास करून याच्यातून आपण काय करतो एक पर्सन आय डी म्हणून एक फील्ड आहे, ही पर्सन आय डी किंवा बिझनेस एंटिटी आय डी आणि त्याच्यावरून आपण हा फायनली फर्स्ट नेम लास्ट नेम आपण रिट्रीव्ह करू शकतो. तर तो कसा आहे ते बघा आता इथं. म्हणजे ही पहिल्यांदा आहे ते सेल्स ऑर्डर आय डी ॲज ऑर्डर आय डी फ्रॉम सेल्स ऑर्डर डिटेल. म्हणजे 710चं जे आहे ते ऑर्डर आय डी काढल्या पहिल्यांदा. त्या ऑर्डर आय डीच्या बेसवरती म्हणजे ह्या ज्या 3 व्हॅल्यू आहे त्या इथे मी पास केल्या, त्याच्या बेसवरती मी काय काढलं कस्टमर आय डी काढला. त्या 3 रेकॉर्ड आले माझे कस्टमर आय डीचे. आणि सेम ते कस्टमर आय डी मी शेवटी कस्टमर टेबलला पास केल्यानंतर मग ती काय आले पर्सन आय डी आली. आणि हा फायनली जो चौथा टेबल आहे जो आपला ॲक्च्युअल रिझल्ट देणार आहे तर त्याला मी जर पास केलं पर्सन डॉट पर्सनला वेअर बिझनेस एंटिटी आय डी इज इक्वल टू दिस पर्सन आय डी, तर ते याच्यातून मला फर्स्ट नेम आणि लास्ट नेम रिट्रीव्ह होणार आहे. म्हणजे आपला जो रिझल्ट आहे की आपल्याला ह्या पर्टिक्युलर याच्यात 710 या प्रोडक्ट आय डीचा जो असेल त्याचे ॲक्च्युअल कस्टमर्स कोण आहे त्याची इन्फॉर्मेशन जर आपल्याला काढायची असेल तर आपल्याला अशा पद्धतीने 1 बाय 1 क्वेरी रन करावं लागते. आता हेच जर आपण याच्यात सब क्वेरीमध्ये ट्राय केलं कसं करणार आपण, तर आता बघा इथं मी आता जे काय मागच्या स्क्रीनमध्ये दाखवलं की कसं आपण एका टेबलमधून दुसऱ्या टेबलमध्ये टाकतो. तर आता इथं बघा हा सेल्स ऑर्डर आय डी या टेबलला सेल्स ऑर्डर हेडरला म्हणजे डिटेलमधून आपण ऑर्डर आय डी काढला, तो याला पास केला या सेल्स ऑर्डर हेडरला आणि त्याच्यातून आपण काय काढलं कस्टमर आय डी, मग कस्टमर आय डी याला पास केला या कस्टमर टेबलला. हे बघा याचा जो रिझल्ट येईल म्हणजे पहिल्या क्वेरीचा रिझल्ट दुसऱ्या क्वेरीला पास करणे, दुसऱ्या क्वेरीचा रिझल्ट तिसऱ्या क्वेरीला पास करणे, तिसऱ्या क्वेरीचा रिझल्ट चौथ्या क्वेरीला पास करणे आणि शेवटी त्याच्यातून फर्स्ट नेम लास्ट नेम हे रिट्रीव्ह करणे. तर अशा पद्धतीने हे जे आहे ना ते दाखवण्याचा मी इथं प्रयत्न केलेला आहे आणि शेवटी मग रिझल्ट काय येईल फर्स्ट नेम आणि लास्ट नेम ह्या पर्टिक्युलर 710 ह्या प्रोडक्टनी जो प्रोडक्ट ज्यांनी खरेदी केला आहे त्यांचे डिटेल्स फर्स्ट नेम लास्ट नेम इथे येतील. ठीक आहे. आणि हे जे आहे म्हणजे हे जे आहे की आपण हे मॅन्युअली केलं म्हणजे एका प्रोडक्टसाठी, परंतु आपल्याला जास्त करायचं असेल तर आपण हे दरवेळेस हे मॅन्युअली लिहू शकत नाही. मग त्यासाठी एकदाच अशी क्वेरी लिहायची. हे सर्व गोष्टी आहे ना आता सिंपल पहिली क्वेरी लक्षात घ्या. 710 पासून आपण ऑर्डर आय डी काढला, तो आपण याला ऑर्डर हेडर टेबलला पास केला इन ऑर्डर सेल्स ऑर्डर आय डी. सेल्स ऑर्डर
हेडर मधून आपण कस्टमर आयडी काढला, कस्टमर आयडी वरून आपण काय काढलं, हे कस्टमर टेबल घेतला आणि त्याच्यात आपण पर्सन आयडी हा टेबल कॉलम घेतला आणि पर्सन आयडी आपण याच्यात पास केला बिझनेस एंटिटी आयडी मध्ये, आणि शेवटी आपण फर्स्ट नेम कॉमा लास्ट नेम हे काढलेले आहे. तर अशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे. तर सर्वात प्रथम सांगण्याची ही गोष्ट आहे की आता आपल्याला हे सब क्वेरीज कशा इम्प्लिमेंट करायच्या आणि ह्या सर्व गोष्टी आपण आता प्रॅक्टिकली बघणार आहोत, किंवा मग आता तुम्हाला ह्या गोष्टी झालेल्या आहे. तर जवळपास एक 20 मिनिटं आहे. तर त्यात घ्यायच्या की उद्या घ्यायच्या? कोण कोण आहे ना? प्रणव, नाना आणि अतुल, प्रणव ओमकार आहे. ठीक आहे. काही क्वेश्चन्स आहे का इथं सब क्वेरीज मध्ये? सध्या थेरोटिकल घेतलेलं आहे आणि प्रॅक्टिकली मी इथं सांगण्याचा परत आता एक एक्झाम्पल, आपण तेच एक्झाम्पल जे मी याच्यात घेतलंय हे आपण तिथे घेऊया, म्हणजे ते अजून क्लिअर होईल. हा म्हणजे जॉईननी आता काय काय होतं ना, ऍक्च्युली आपण जॉईन आणि सब क्वेरी ऑलमोस्ट सिमिलर वर्क होतात. म्हणजे टाईप करण्यापेक्षा, म्हणजे तुम्ही कोणत्या व्हॅल्यू टाईप करायचं म्हणतात, ह्या पूर्ण क्वेरी अशी लिहिण्यापेक्षा की फक्त हा हा नाही, येईल ना तो तसं पण येईल, परंतु कसं असतं ना की आपल्याला पर्टिक्युलर आता हे सब क्वेरी यूज कधी करायचे आणि जॉईन्स कधी यूज करायचे? मोस्ट ऑफ द टाइम आपण जॉईनच यूज करतो. जॉईन हे बेटर पण आहे आणि इफेक्टिव्ह पण असतात, डिपेंडिंग अपॉन द क्वेरी स्ट्रक्चर. तर आपण जॉईन पण मोस्ट ऑफ द टाइम यूज करतो, परंतु सब क्वेरी पण बऱ्याच वेळा यूज करावं लागते, म्हणजे जॉईन प्लस सब क्वेरीज. कारण कसं असतं ना की दरवेळेस आपण जॉईन करायचं म्हटलं की लगेच क्वेरी अशी मोठी होऊन जाते लगेच, असं म्हणायचं. म्हणजे आता सपोज एखादा टेबल क्वेरी होती आपल्याला, लेट्स से त्या दिवशी जी क्वेरी होती ना की जिथे आपण एक्सरसाइज सोल्युशन वगैरे दिलं होतं मी, ते त्याच्यात बघूया. तर त्यात ठीक आहे, ही एक जॉईन कंडिशन म्हणजे क्वेरी बघूया. इथे जर मी याला रन करायचा प्रयत्न केला, आता माझ्यामध्ये माहीत नाही मी रन होईल का नाही. ठीक आहे, ॲक्च्युली माझ्याकडे हे टेबल क्रिएटेड नाही म्हणून मी माझ्यामध्ये मी काढून टाकले ते. तर ही क्वेरी नाही, तर आपली जी मेन क्वेरी होती एक्सरसाइजची, के 17 जॉईन्स. बरं ठीक आहे, मी इथे एक्झाम्पल घेतोय. सिलेक्ट आपलं हे जे आहे प्रोडक्शन डॉट सेल्स ऑर्डर, सेल्स डॉट सेल्स ऑर्डर डिटेल, हा एस ओ डी म्हणतो. आणि अजून एक टेबल्स आहे सेल्स ऑर्डर हेडर, एस ओ एच. ठीक आहे, आणि हा इनर जॉईन केला मी, हे दोन्ही एकमेकाला जॉईन केले आणि ते कोणत्या बेसिसवर केले? एस ओ एच डॉट सेल्स ऑर्डर आय डी इज इक्वल टू एस ओ डी डॉट सेल्स ऑर्डर आय डी, याच्यावरती केले.
आणि आपण याच्यात एक अशी कंडिशन दिली होती की असं याला मी रन केलं पर्टिक्युलर, आणि एक त्याच्यात आपण एक वेअर कंडिशन टाकली होती की वेअर इयर ऑफ ऑर्डर डेट SOH डॉट ऑर्डर डेट इज इक्वल टू 2011 असं आपण यूज केलं होतं काहीतरी, की 2011चं जे काही डेटा असेल तेवढंच आपल्याला रिट्रीव्ह करता येईल. परंतु कधी कधी काय होतं ना, की आपल्याला आता सब क्वेरीचा इथं म्हणजे यूज कसा येऊ शकतो. काय झालं? ठीक. तर इथे असं होऊ शकतं की मला अशी रिक्वायरमेंट आहे की मला 2011, 2010 किंवा 2012 असा पण डेटा रिट्रीव्ह करायचा आहे. परंतु जर ही जी हार्ड कोडेड व्हॅल्यू आहे ना, ह्या व्हॅल्यू मला दरवेळेस हार्ड कोडेड व्हॅल्यू देऊ शकत नाही मी. असं होऊ शकतं की माझा हा जो डेटा आहे ना, तो वेगवेगळा येऊ शकतो दरवेळेस. त्यावेळेस आपण काही सब क्वेरी वापरू शकतो. म्हणजे सपोज एखादा तिथं कॉलम आहे, सिलेक्ट इयर, लेट्स से कसं असतं ना, कॅलेंडर इयर म्हणून एक फील्ड असते. बऱ्याच वेळा एखादा कॅलेंडर टेबल असतो, फ्रॉम कॅलेंडर टेबल असं काहीतरी. आता हा टेबल आपल्याकडे नाही आहे, तरी फक्त मी सांगतो की तुम्हाला हा जो आहे ना, की हा म्हणजे काय होतं ना, की जेव्हा बिझनेस किंवा रिअल टाइम प्रोजेक्ट्स असतात ना, त्यावेळेस हे कॅलेंडर टेबल ऑटो पॉप्युलेट होत असतात. मग त्यावेळेस जेवढे इयर्स इथं असतील त्याचा जो डेटा आहे तो मला इथं ऑटोमॅटिक भेटला पाहिजे. म्हणजे मॅन्युअली इथं मला वेअर कंडिशन मध्ये काही टाकायची गरज पडली नाही पाहिजे कधी. तर त्यावेळेस आपण म्हणजे ह्या टेबल मधून जो डेटा होईल, म्हणजे एखाद्या सिस्टम मधून हा टेबल ऑटोमॅटिक अपडेट होतोय. म्हणजे आज 2011 आला, उद्या 2010 आला, असं काही पण आलं तर ते ह्या टेबलमधून डायरेक्टली ऑटोमॅटिक घेतलं गेलं पाहिजे. त्यावेळेस आपण अशा सब क्वेरीज यूज करू शकतो. इथे आपण जॉईन कंडिशन यूज जर केली तर ती इफेक्टिव्ह नसते. म्हणजे हीच गोष्ट आपण अशा पद्धतीने पण करू शकतो. किंवा बऱ्याच वेळा अम, हे जे टेबल असतं सब क्वेरीमध्ये, ते आपण मेन टेबलशी जॉईन करू शकत नाही. म्हणजे लेट से आता हा कॅलेंडर टेबल आहे, तर हा कॅलेंडर टेबल आपण ह्या दोन्ही टेबलला म्हणजे सेल्स ऑर्डर हेडर किंवा सेल्स ऑर्डर डिटेल याच्यामध्ये तो कोणताही कॉमन की नसल्यामुळं जॉईन करू शकत नाही. परंतु मला हा टेबल तर पाहिजे. मग त्यावेळेस आपण सब क्वेरी यूज करू शकतो. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की जॉईन्स प्लस सब क्वेरी अशी पण रिक्वायरमेंट असू शकते, किंवा फक्त सब क्वेरी पण आपण करू शकतो. तर हे डिपेंडिंग अपॉन द रिक्वायरमेंट, म्हणजे दोन्ही कन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजे आणि त्या आल्या पाहिजे का इम्प्लिमेंट करण्यासाठी. आणि जास्त करून आपण सब क्वेरी केव्हा यूज करतो, जेव्हा आपल्याला काही गोष्टी हार्ड कोडेड किंवा मॅन्युअल एंट्री करायची नसते कुठे वेअर कंडिशन मध्ये डेटा रिट्रीव्ह करताना, त्यावेळेस आपण हे सब क्वेरीज यूज करतो. तर कॉम्बिनेशन मध्ये जॉईन्स आणि सब क्वेरीज लागतातच. तर तेवढंच सांगायचं आहे, डिपेंडिंग अपॉन द रिक्वायरमेंट एवढं आपण ह्या सब क्वेरीज यूज करू शकतो. आता हे जे एक्झाम्पल होतं की आपण जे घेतलं होतं, की आता मी जे प्रॅक्टिकल याच्यात दाखवत होतो की काय काय करू शकतो आपण. तर हे जे एक्झाम्पल आहे ना, मी आता इथं वेअर कंडिशन सब क्वेरी जी आहे ना ती ऑटोमॅटिक लिहिलेली आहे. आता ती ही सुरुवात कुठून होते. तर आता मला हे जे आहे, आता मी तुम्हाला एक एक सेपरेट सेपरेट लिहून दाखवतो की आता ज्या क्वेरीज ज्या आहे त्या मी कशा रिट्रीव्ह किंवा कशा आपण घेऊ शकतो. तर सुरुवातीला म्हणजे तुम्हाला रिक्वायरमेंट अशी आहे की मला पर्टिक्युलर प्रोडक्ट आय डी, जो प्रोडक्ट आय डी आहे त्याची व्हॅल्यू, त्याचा जो कस्टमर आहे त्याची इन्फॉर्मेशन पाहिजे. तर मग मी काय करू शकतो, एक पहिल्यांदा ही क्वेरी लिहू शकतो जिथं मी काय करू शकतो की पर्टिक्युलर प्रोडक्ट आय डी मधले जेवढ्या काही ऑर्डर आहे, म्हणजे एक प्रोडक्ट आय डी आहे तो मला जो आहे त्याच्याशी रिलेटेड जेवढ्या सेल्स ऑर्डर आय डी आहे त्या रिट्रीव्ह करायचं काम या क्वेरीनी होईल. आणि मग हा जो रिझल्ट येईल म्हणजे जवळपास किती 44 रोज आलेले आहे. आता आपण अशा जर लिहायला गेलो की कुठून तरी आपण रिट्रीव्ह केलं 710 चे 44 रेकॉर्ड आले आणि ते आपण इथं मॅन्युअली पास करायला गेलो किंवा टाईप करायला गेलो तर ते टाइम कन्झ्युमिंग आहे. आणि ते इफिशियंट वे नाही किंवा योग्य वे नाही आहे तो इम्प्लिमेंट करण्याचा. त्यासाठी आपल्याला अशी क्वेरी डायरेक्टली लिहायची आहे आणि त्या मग आपल्याला ह्या दुसऱ्या हेडर टेबलला पास करायच्या आहे. तेवढं पास केल्यानंतर आता बघा, मी आता तुम्हाला ह्या क्वेरी फक्त आता सध्या
ह्या क्वेरीकडे अशा पद्धतीने बघा की आता सेपरेट सेपरेट एकदम आपण त्याला नंतर दाखवूया कसं करायचं. आता मी काय का याच्यातून काढतोय कारण की माझ्याकडे कस्टमर आय डी आहे, परंतु मला ह्या 710च्या रिलेटेड जेवढ्या फक्त ऑर्डर आय डी होत्या त्यांच्याशीच रिलेटेड कस्टमर आय डी मला इथे काढायचे. म्हणजे एवढं केल्यानंतर आपल्याकडे काय येतंय, कस्टमर आय डी किती आले, हे 44 कस्टमर्स आय डी आली. ठीक आहे. आता हे 44 कस्टमर आय डी पण आपल्याला कुठून पाहिजे, तर कस्टमर टेबलमध्ये आहे याची, त्याच्यातून पर्सन आय डी एक फील्ड आहे, ती रिट्रीव्ह करायची. म्हणजे ही एक तिसरी सब क्वेरी झाली. तिला जर आपण जर रन केलं एवढं पूर्ण, सॉरी ब्रॅकेट राहिला वाटतं कुठेतरी, हां हे जे आहे तर ते मी इथं घेतो आणि याला रन करतो. तर काय आले, पर्सन आय डी आलेली सर्व, हे किती जवळपास 28 पर्सन आय डी आहे, जे काय आहे त्या पर्टिक्युलर कस्टमर आय डीची. आणि शेवटी जे आहे ना ते फर्स्ट नेम आणि लास्ट नेम हे पर्सन डॉट पर्सन या टेबलमधून घेतोय आपण, आणि त्याला ही पर्सन आय डी आपण पास करतो, जेवढे काय 28 आलेले, आणि त्याला आपण पास केल्यानंतर शेवटी जर याला रन जर केलं तर आपले जेवढे रेकॉर्ड्स आहे की हे जे आहे ते आपण इथे घेऊ शकतो. मग तुम्हाला वाटलं की मला ह्या पर्टिक्युलर 710 प्रोडक्टचे किती कस्टमर्स आले एवढे सगळे रेकॉर्ड्स काढायचे असेल तर एवढे हे असे रेकॉर्ड येतात. इथं असं झालं की मला 771 या प्रोडक्ट आय डीचे काढायचे. पण ते कसे काढू शकतो, तर त्यासाठी फक्त आपण एवढं चेंज करू शकतो आणि आपले सगळे सर्वचे सर्व जे काही रेकॉर्ड्स येतात ते येतात. म्हणजे एवढं जे काय आहे ना, मॅन्युअल वर्क करायची कुठेही गरज नाही. ही क्वेरी एकदा तयार झाली, आपण याला कोणताही प्रोडक्ट आय डी पास करून त्याची इन्फॉर्मेशन रिट्रीव्ह करू शकतो. आणि ह्याचा उपयोग केव्हा होतो, जेव्हा कधी ॲनालिसिस करायचं असतं की पर्टिक्युलर प्रोडक्ट आय डी चे कस्टमर कोण आहे, ते कुठे सेल झाले. म्हणजे आता याच्यात बऱ्याचशा गोष्टी असतात की त्या आपण काढू शकतो. म्हणजे या लेट्स से पर्सनमध्ये जेवढे रेकॉर्ड्स असतील तेवढे आपण सर्व इथे रिट्रीव्ह करू शकतो, जे काय इन्फॉर्मेशन आहे ती. याच्यात जेवढे त्या पर्टिक्युलर टेबलमध्ये काय काय इन्फॉर्मेशन आहे, ते सर्व ईमेल आय डी वगैरे अशा बऱ्याच गोष्टी असतात, त्या आपण काढू शकतो. तर अशा पद्धतीने हे सब क्वेरीज आहे. उद्या परत अजून एक एक्झाम्पल घेतो मी, कारण बरेचसे जण आज नाही आहे, त्यामुळे मी याचं एक अजून एक एक्झाम्पल घेतो. सिम्पलर वेमध्ये तुम्हाला समजेल असं. परंतु आज मी जेवढं घेतलंय सब क्वेरीच्या, तर थेरॉटिकल कन्सेप्ट एकदा परत रिव्ह्यू करा. तुम्ही गुगलवर जाऊन पण थोडंसं याची इन्फॉर्मेशन काढा, कसं सब क्वेरीज वर्क होतात. महत्त्वाचे आहे आणि याचा तुम्हाला नक्की यूज होणार आहे. म्हणजे असं नाही की हे आपण यूज करत नाही. याला अल्टरनेटिव्ह जॉइन्स पण आहे. पण जॉइन्सपेक्षाही ह्या गोष्टी ज्या आहे सब क्वेरीज वगैरे, त्या बऱ्याचशा काम आपलं सोपं करतात बऱ्याच वेळा. जॉइन्स असलं ना, जॉइन्सला प्रत्येक गोष्ट आपल्याला कॉमन पाहिजेच काहीतरी. ते प्रत्येक वेळेस कॉमन की वगैरे भेटेलच असं काही नाही. परंतु आपल्याला सब क्वेरीज यूज करायचे असतात त्यावेळेस आपण हे यूज करू शकतो. तर काही प्रश्न आहे का इथे?